नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण महिला बाल विभागामार्फत आपला आकृतिबंध या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये किती जागा रिक्त आहे, कोणकोणत्या पदांचा समावेश आहे, ते संपूर्ण माहिती जाहीर करण्यात आलेली आहे। तर याबाबतची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर 70,000 जागा 2026 मध्ये भरल्या जाणार आहे आणि ह्या जागा भरण्यासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत आपला आकृतिबंध पण तयार करण्यात आलेला आहे। तर त्यापैकी आता महिला बाल विकास विभागाने पण आपला तयार केलेला असून यामध्ये रिक्त जागेचा तपशील जाहीर केलेला आहे। तर बघा आकृतिबंध कशा प्रकारचा आहे। तर बघा मित्रांनो, महिला बाल विकास विभागात तब्बल 23 वर्षांनंतर 8,669 नियमित पदे भरण्यात येणार आहे। लक्षात ठेवायचं, 8,669 पदे आणि या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला, त्यापैकी काही पदे रद्द करून 165 नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे विभागासाठी एकूण 8,669 नियमित पदे मंजूर करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवायचं मित्रांनो, 8,669 पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहे। याशिवाय विभागाच्या कामकाजासाठी 2,883 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे 2,863 जी पदे आहे ते बाह्य यंत्रणा म्हणजे ठेकेदारी पद्धतीने भरल्या जाणार आहेत। या ठिकाणी बघा, एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे ICDS योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका व 1,10,664 अंगणवाडी मदतनीस अशी एकूण 2,21,328 मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आलेली आहेत। लक्षात ठेवा महिलांना, यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस याच्या पण 2,61,000 जागांसाठी मान्यता मिळालेली आहे। पण ह्या जागा मानधन तत्वावर भरल्या जाणार आहे। तर 23 वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। ठीक, लक्षात ठेवा मित्रांनो, हे खूप आनंदाची बातमी आहे। तर या ठिकाणी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि ICDS ची पण भरती म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका याची पण भरती या ठिकाणी केल्या जाणार आहे। टोटल वेगवेगळ्या पदा मिळून 8,669 जागा भरल्या जाणार आहे। तसेच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या 2,21,328 जागा या भरल्या जाणार आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी गट अ पदे दिलेली आहे आणि एकूण मंजूर पदे 266। ठीक आहे, आणि या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे। गट अ मध्ये कोणकोणते पदे येणार आहे, नंतर गट ब पदे, या ठिकाणी गट प पदेंचे पण उल्लेख केलेला आहे, 616 गट ब पदे। नंतर या ठिकाणी गट क पदे दिलेली आहे, मुख्य लिपिक, सहाय्यक लेखापाल, हस्तकला शिक्षक, ठीक आहे, गृहपाल, मार्गदर्शक, वाहनचालक, हे सर्व गट क ची पदे आहे। यामध्ये एकूण 6,678 जागा आहे गट क मध्ये। आणि गट ड मध्ये या ठिकाणी नाईक, पहारेकरी, स्वयंपाकी, आया, वाटबाय, सफाईकार, माळी या गट ड पदे राहणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, गट अ ब क ड मिळून 8,669 जागा यावर्षी भरल्या जाणार आहेत। तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, पुरुष महिला दोन्ही अर्ज करू शकते। गट ड मध्ये सफाईगार वगैरे जागा राहणार आहे। 10वी पासवाले विद्यार्थी या ठिकाणी गट ड साठी आपला अर्ज भरू शकतात आणि गट क ची जे पदे त्या पदानुसार वेगवेगळ्या राहणार आहेत। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, गट अ, गट ब, गट क आणि गट ड मिळून 8,669 जागा भरल्या जाणार आहे आणि यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पण जागा भरल्या जाणार आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून 2 लाख प्लस जागेची भरती या वर्षी येणार आहे। हे खूप आनंदाची बातमी आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।